छत्रपती संभाजीनगरात स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच मंत्री खासदार आमदारांच्या अध्यक्षांना संधी न मिळण्याची शक्यता 5 जागांसाठी 150 इच्छुकांची चुरस। पुणे जिल्ह्यासाठी 1032 कोटींच्या आराखड्याला मान्यता। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत मान्यता। दुर्गम भागाच्या विकासावर भर देण्याच्या सूचना। ज्या दिवशी जनतेला तुम्ही 50 खोक्यांचे पुरावे द्याल त्या दिवशी 100% चंद्रपूरमधल्या 1 खोक्याचा पुरावा देणार। संदीप देशपांडेंचा ट्विट करत हल्ला। मंत्रालयामध्ये मोठी कारवाई। मंत्री नरहरी झिरवळांच्या अन्न औषध प्रशासन विभागात एसीबीची कारवाई। लाच घेताना लिपिक राजेंद्र ढेरंगेला रंगेहात पकडलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर। एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार। ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर कळवा रुग्णालयाची पाहणी करणार। रुग्णालयातील समस्या जाणून घेण्यासाठी त्यांचा आज पाहणी दौरा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बोलावली नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची बैठक। सकाळी 10 वाजता सर्किट हाऊसवर होणार बैठक। शरद पवारांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। पवारांवर उपचारानंतर हॉस्पिटलचा निर्णय तर शरद पवारांना विश्रांतीचा डॉक्टरांचा सल्ला। पक्षाच्या आमदारांसोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार करणार चर्चा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसोबत सुनेत्रा पवारांचं 1 to 1 अधिवेशनाच्या काळात बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती। शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीची 17 फेब्रुवारीला बैठकीला पक्षातील सर्व नेते उपस्थित राहणार। विलनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता। आज 12 वाजता महापालिकेत रितू तावडे घेणार पहिली बैठक। बांगलादेशी फेरीवाल्यांसंदर्भात पहिली बैठक दुपारी 3 वाजता होणार। गटनेत्यांची बैठक। नगरसेवकांनी घातलेल्या गोंधळासंदर्भात देखील होणार चर्चा। मुंबई जिल्हा नियोजन समितीमधील कामं लाडक्या बहिणींना द्या। भाजप आमदार चित्रा वाघ यांची मागणी। बेरोजगार संस्था, मजूर संस्था आणि कंत्राटदारांच्या प्रमाणेच महिला संस्थांना कामांमध्ये प्राधान्य द्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली मागणी। उपमहापौर संजय घाडी ॲक्शन मोडमध्ये पदभार स्वीकारताच लागले कामाला। विविध प्रभागांमध्ये जात केली पाहणी। नियोजनबद्ध पद्धतीनं काम करणार उपमहापौर संजय घाडी यांचं आश्वासन। खानला महापौरपदी बसवण्याचं स्वप्न झालं भंग, म्हणूनच दिला का परभणीला हिरवा रंग। चित्रा वाघ यांची ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। चंद्रपुरात महापौर पदग्रहण समारंभात भाजपमध्ये गटबाजी उफाळली। जोरगेवारांना निमंत्रण नसल्यानं समर्थक नगरसेवकांचा बहिष्कार। जोरगेवारांना बोलावलं होतं, पक्षावर टीका करण्याची काहींना सवयच। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। काँग्रेसचे गणेश देशमुख परभणीचे उपमहापौर। राष्ट्रवादीच्या नाजमा अब्दुल रहीम यांचा पराभव। राष्ट्रवादीचे अक्षय देशमुख मात्र तटस्थ राहिले। गणेश देशमुखांना 37 मतं तर राष्ट्रवादीच्या नाझिमा अब्दुल रहीम यांना 27 मतं। झोपडपट्टीमुक्त मुंबई करायची आहे। खड्ड्यांचा त्रास नागरिकांना होता कामा नये। उपमुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश। बांगलादेशींना मुंबईबाहेर काढलं जाईल, उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। नवी मुंबई पालिकेमध्ये भ्रष्टाचाराची ओरड। भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी श्वेतपत्रिका काढणार वनमंत्री गणेश नाईक यांचा पुनरुच्चार। दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करणार वनमंत्री गणेश नाईकांचा इशारा। राजेंद्र जंजाळ समर्थकांच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी। भविष्यातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा बॅनर। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपमहापौरांना मुख्यमंत्री व्हावं असा मारला होता टोमणा। संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर। मी पालकमंत्री बनू शकतो, राजेंद्र जंजाळांनी संजय शिरसाटांना डिवचलं। परभणी महापौरपदी मुस्लिम उमेदवाराची निवड। भाजप नेत्यांच्या टीकेला संजय जाधवांचं प्रत्युत्तर। भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, आम्ही मुस्लिम बांधवांना योग्य तो न्याय दिलाय। खासदार संजय जाधव यांचं भाजपला प्रत्युत्तर। साताऱ्यामध्ये आम्हाला सोबत न घेणाऱ्यांची काय अवस्था झाली। मंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला टोला। अति तिथे माती होते, राजकारणात मर्यादा पाळायच्या असतात। मंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला टोला। वंदे मातरम न म्हणणाऱ्यांना इथे गाडा, त्यांना इथे गाडा नाही तर पाकिस्तानात धाडा। भाजप आमदार संजय केनेकरांचा अबू आझमी यांच्यावर निशाणा। प्रफुल्ल पटेलांच्या फोननंतर दादांनी प्रवासाचा निर्णय बदलला। ऐत्यावेळी प्रफुल्ल पटेल महत्त्वाचं काम घेऊन आले। प्रमोद हिंदुराव यांचा मोठा आणि खळबळजनक दावा। चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांना 1 कोटीची ऑफर। मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप। देशपांडेंनी आरोप सिद्ध करावे अन्यथा राजीनामा द्यावा। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांचा आभार।
कोस्टल रोडवरचा म्युझिकल रोड हा मुंबईकरांना खरंच याची गरज आहे का? मनसेचे नेते अमित ठाकरेंचा सवाल. फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी या रोडच्या संदर्भात सवाल उपस्थित केले. सातारामध्ये जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता? भाजप मोठा भाऊ असला तरी पालकमंत्री शंभूराजे. आम्ही पालकमंत्र्यांना मिठी मारायला तयार आहोत. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंचं मिश्किल वक्तव्य. भाजपकडून सोशल मीडियावर अमित साटमांचा जुना व्हिडिओ पोस्ट. परभणीत मुस्लिम महापौर केल्यानं भाजपची टीका. पोस्टमध्ये भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे शब्द खरे ठरल्याचा आशय. परभणी मुस्लिम महापौर संदर्भात भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका. निवडणुकीमध्ये मराठी करायचं औरंगजेबाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम ठाकरेंच्या शिवसेनेनं केलं. नवनाथ बन यांची टीका. लोकलमध्ये स्टुडंट कोचचा प्रस्ताव 14 वर्षापासून सरकारकडे धुळकात. विद्यार्थ्यांना लोकल डब्यात राखीव आसन व्यवस्थेचा प्रस्ताव 2012 पासून प्रलंबित. पुण्यामध्ये गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून विशेष मोहीम. सराईत गुन्हेगारांची परेड काढून कडक इशारा. नागपूर पालिकेचे 522 कोटी रुपये राज्य सरकारकडे थकीत. पायाभूत सुविधांसोबत 2.5 वर्षापूर्वीचा पूरग्रस्त निधी प्रलंबित. पदाधिकारी प्रलंबित निधी मिळण्यासाठी मुख्यमंत्री पालकमंत्र्यांकडे करणार पाठपुरावा. छत्रपती संभाजीनगरच्या जैतापूर कॉपी प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश. या प्रकरणी 24 जणांवर गुन्हा दाखल तर 3 जण निलंबित. विभागीय समितीच्या द्वारे चौकशी करत केंद्र मान्यता रद्द. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानला घर बांधून देणार की नुकसान भरपाई देणार? नागपूर खंडपीठाची महानगरपालिका आयुक्तांना विचारणा. जीर्ण आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेमध्ये अल्पसंख्याक सदस्यांचा विरोध. बहुमतानं घेतलेल्या कायदेशीर निर्णयावर मात करू शकत नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. राज्यासह मुंबईतील विविध भागात फेरीवाल्यांकडून अतिक्रमण. महाराष्ट्र बांगलादेशी मुक्त आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर लोकशाही मराठीचं अभियान. देशामध्ये परत या नाहीतर सुनावणी घेणार नाही. फरार उद्योगपती विजय मल्ल्या यांना उच्च न्यायालयाचा दणका. पुढची सुनावणी 18 फेब्रुवारीला होणार. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राजेंद्र लोढांना अटक. राजेंद्र लोढा हे लोढा डेव्हलपर्सचे माजी संचालक. उष्ण वाऱ्याच्या प्रभावामुळे पारा चढणार. पुढील 3 दिवस ठाणे मुंबईकरांसाठी त्रासदायक. पारा 36 ते 37 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता. राज्यातील 900 बोगस दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द. गेल्या 13 वर्षात नियमबाह्य काम करणाऱ्या संस्थांची नोंदणी रद्द. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांची कामगिरी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचं जागतिक वारसा प्रमाणपत्र. युनेस्कोकडून मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारलं प्रमाणपत्र. युनेस्को मुख्यालयामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला केलं अभिवादन. हार्बर रेल्वे मार्गावर एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद. 16 दिवसात 4.40 लाख प्रवाशांनी केला प्रवास. दररोज सरासरी 40,017 प्रवासी लाभ घेत असल्याची माहिती समोर. वांद्रे स्थानकापासून ते कुर्ला स्थानकापर्यंत पॉट टॅक्सी प्रकल्प उभारणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 17 ते 19 फेब्रुवारीच्या दरम्यान पॉट टॅक्सीचं भूमिपूजन होणार. मेट्रो 9-2B दहिसर ते काशीगाव आणि मंडाळे ते डायमंड गार्डन मार्ग लवकरच खुला होणार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण. वसई तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये काळा बाजार. राशन कार्डची कामं करून देणारे खासगी इसम असल्याचा समोर. तर या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी. मुंबई या महामार्गावर मार्चपासून सकाळ आणि संध्याकाळी विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती. एसटीच्या प्रवासातही डिजिटल तिकीट प्रणाली. सवलतधारकांसाठी NCMC कार्ड आता अनिवार्य. इंडिगोचा मोठा निर्णय. दिल्ली बंगळुरूची विमानसेवा तुर्तास स्थगित. नाशिककरांना फटका. तांत्रिक कारण दिलं असलं तरी पायलटच्या कामाचं पुनर्नियोजन करण्यासाठी सेवेत कपात केल्याची माहिती. मेमध्ये धावणार मोनोरेल. चेंबूर येथे मेट्रो आणि मोनोरेलची जोडणी. मेट्रो 2B मार्गे घेतील. चेंबूर स्थानक आणि मोनोरेल एकाच वेळी सेवेत. विजयदुर्ग ते मुंबई प्रवास आता केवळ 4.5 तासांमध्ये. सिंधुदुर्ग जिल्हा जलवाहतुकीनं मुंबईशी जोडला जाणार. तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता, शौचालयाला संचालय म्हणता. न्यायमूर्ती घुगे यांनी पालिकेच्या वकिलांना सुनावलं. उच्च न्यायालयानं पालिकेला सुनावले खडेबोल. कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू. सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत द्या. उच्च न्यायालयाचे आदेश.
हिंदी महासागराचं पाणी होतं गोड, शास्त्रज्ञांनी दिला हवामान बदलाचा मोठा इशारा. सांगलीमधील कृष्णाकाठी समुद्री पाहुण्यांचं दर्शन, अमणापूरच्या कोडार परिसरात सागरी बगळ्यांचं आगमन, तर पक्षी अभ्यासकांमध्ये चर्चेचा विषय. वर्ध्यामध्ये फिटनेस प्रमाणपत्राचं नूतनीकरण केलं नसल्यानं बजावल्या नोटिसा, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं 121 रुग्णवाहिका धारकांना नोटीस, केवळ 80 रुग्णवाहिकांचे योग्यता प्रमाणपत्र वैध असल्याची माहिती. नांदेडमध्ये शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या अस्वलाला वन विभागानं अखेर पकडलं, शेतकऱ्याचा मृत्यू तर 6 जण जखमी. शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना वेग, थकीत कर्ज रकमेची माहिती भरण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत. लातूरमध्ये 1000 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत हेल्मेटचं वाटप, विद्यार्थ्यांना देण्यात आलं वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे धडे, तर शिवसेनेचा अनोखा उपक्रम. मुंबई नाशिक महामार्गावरील कोंडी मार्चमध्ये सुटणार, माझीबडा ते वडपे रस्त्याचं रुंदीकरण अंतिम टप्प्यात, एकनाथ शिंदे यांची माहिती. पुढील 2 दिवस पुण्यामध्ये उकाडा कायम, सकाळी आणि रात्री काहीसा गारवा. बीडमध्ये पोलीस भरतीच्या दरम्यान उमेदवाराचा मृत्यू, उमेदवाराच्या मृत्यूनंतर मैदानी चाचणी होणार नाही, तर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत चाचणी होणार नाही. मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी केडीएमसी आक्रमक, टिटवाळ्यातील जी.आर. पाटील शाळेचं कार्यालय महानगरपालिकेनं केलं सील, मालमत्ता कराची थकबाकी भरा अन्यथा कारवाई टाळा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचं आवाहन. बनावट कागदपत्रांच्या आधारे विकली झेडपीची शाळा, लासलगावच्या विंचूर येथील धक्कादायक प्रकार, शाळा वाचवण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर, नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून धरला. सिंधुदुर्गात देवगड या ठिकाणी आंबा बागायतदारांचा व्यापारी मेळावा, 18 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक भवन जामसांडी या ठिकाणी सकाळी 10 वाजता मेळावा आयोजित. पालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये व्यसनमुक्ती केंद्र उभारणार, मुलांसाठी व्यसनमुक्ती आणि समुपदेशन केंद्र उभारा, पालकमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश. सध्या 2च रुग्णालयात हे केंद्र कार्यरत. अहिल्यानगरमध्ये अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई, अंगणवाडी आहाराच्या 150 गोण्यांचा साठा गोदामात सापडला, आहाराचा साठा शासनाचा की काळा बाजार, प्रशासनाकडे नमुने तपासणीसाठी पाठवले. नाशिकमध्ये परप्रांतीय शिक्षकाला मनसैनिकांकडून चोप, मराठीला गावठी भाषा म्हणणाऱ्या परप्रांतीयाला चोप, मारहाण करणं, मनसे पदाधिकाऱ्यांना भोवलं, मनसेच्या 5 पदाधिकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल. मुंबईच्या कुर्ला स्टेशनवर थरार, लोकलमधून उतरताना वृद्ध महिलेचा गेला तोल, कर्तव्यावरती असलेल्या टीसीनं मृत्यूच्या दारातून वृद्ध महिलेला बाहेर काढलं, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लातूरमध्ये कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, विविध मागण्यांसाठी कामगार आक्रमक, तर घरेलू कामगार आणि कंत्राटी कामगारांचा मोर्चामध्ये सहभाग. चंद्रपुरातील वाईन शॉप आणि दारू दुकानाच्या विरोधामध्ये मनसे आणि महिलांचा एल्गार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या समोर आंदोलन, आंदोलनात मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांचा सहभाग. तुळजापूरमध्ये वेश्या व्यवसायाच्या विरोधात महिला नगरसेविका आक्रमक, पोलीस विभागाला नगरसेविका प्रियंका गंगणेंचं निवेदन, वेश्या व्यवसाय बंद नाही झाला तर रस्त्यावरती उतरण्याचा दिला इशारा. साताऱ्यामध्ये कर्मचारी शिक्षकांचं राज्यभरात धरणे सत्याग्रह, प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन, कर्मचारी आणि शिक्षक संघटना एकत्र येत केली घोषणाबाजी. बीडच्या लिंबागणेश येथे जिओ नेटवर्क सेवा महिनाभरापासून खंडित, डॉक्टर गणेश ढवळेंच्या नेतृत्वाखाली टॉवरवर चढत लक्षवेधी आंदोलन, पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनं आंदोलन तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित. तुरुंगातील कैद्यांच्या मृतांच्या वारसांना 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निर्देश. अमरावतीमधील कोऱ्हामध्ये दुचाकीचा अपघात, अपघातामध्ये सरपंचाचा मृत्यू तर 1 जण जखमी, अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. अकोल्याच्या अडगाव येथे घराला आग, गुरुवारी रात्री भीषण अग्नितांडव, आगीमध्ये 3 जणांचा मृत्यू, आगीचं कारण मात्र अस्पष्ट. माहीम दादर 2 स्थानकांच्या मध्ये तरुणाचा मृत्यू, अपघात की आत्महत्या याचा तपास सुरू, रेल्वे प्रवाशांनी काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यातील संगमवाडीमध्ये धावती रिक्षा अचानक झाली पलटी, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात, सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी नाही, संपूर्ण घटना एका बाईक रायडरच्या कॅमेऱ्यामध्ये कैद. अकोल्यातील जुना आरटीओ परिसरातील घराला आग, घरातील साहित्य जळून खाक झाल्याची माहिती, तर सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकानं केली विद्यार्थ्याला मारहाण. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पैठण येथील निंबार्क इंग्लिश स्कूलमधील प्रकार. शिक्षकानं क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याची माहिती. चंद्रपुरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये 19 विद्यार्थ्यांना विषबाधा. सर्व विद्यार्थ्यांवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. धुळ्यातील शिरपूरमध्ये रिक्षा आणि ट्रॅक्टरची धडक. दुर्घटनेमध्ये 4 ते 5 प्रवासी गंभीर जखमी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. रिक्षाचं मोठं नुकसान. पुण्याच्या मुळशीमध्ये आयशर टेम्पोचा अपघात. भरधाव आयशर टेम्पोनं 5 वाहनांना उडवलं. दुर्घटनेमध्ये 5 जण जखमी. अपघाताचा सीसीटीव्ही आला समोर. जालन्यामध्ये घरावर पेट्रोल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न. आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. या प्रकरणी संशयिताच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल. मनमाड नांदगाव मार्गावर तेल टँकर पलटी. टँकरमधून इंधन गळती होत असल्यानं आग लागण्याची शक्यता. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये 25% वाढ. मागच्या 5 वर्षात 814% तक्रारी वाढल्याची माहिती. सायबर फसवणुकीमुळे नागरिकांनी 22,000 कोटींपेक्षा अधिक रक्कम गमावली. अहिल्यानगरच्या निवासा तालुक्यातील घोडेगावमध्ये गोळीबार. गोळीबारात नितीन शिरसाट या 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू. जुन्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती. नागपूरमध्ये नोकरच निघाला चोर. दुकानातील कपडे परस्पर विकत अफरातफर. 5 लाखांचा माल लंपास. मालकाची पोलिसांमध्ये तक्रार. मुख्य आरोपीसह मैत्रीण आणि नातेवाईकांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. धुळ्याच्या साक्री न्यायालयाच्या समोर हाणामारी. महामार्गावर मोठ्या संख्येनं तरुणांचा जमाव. अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी शहरात तणावाचं वातावरण. HSRP बनावट नंबर प्लेट तयार करणाऱ्या कारखान्यावर कोल्हापूर पोलिसांचा छापा. 2 मशीन नंबर प्लेटसह इतर साहित्यासह 4,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. धुळ्याच्या शिरपुरात कृषी कार्यालयातील लाचखोरी उघड. 5,000ची लाच घेताना तालुका कृषी अधिकारी सह कर्मचारी रंगेहात पकडले. अधिकाऱ्यासह दोघांना अटक. जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी आणखीन एक आरोपी अटकेत. जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी आतापर्यंत एकूण 36 आरोपींना अटक. बांगलादेशमध्ये निवडणुका पार. बांगलादेशमध्ये BNPची सत्ता येणार. 300 पैकी 200हून अधिक जागी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं घेतली आघाडी. सुपर सुखोई बनणार घातक फायटर जेट. 400 किलोमीटर रेंज. AI तंत्रज्ञान शत्रूंची झोप उडवणार. पुतीन यांचा मिटाला दणका. रशियामध्ये व्हॉट्सअॅपवर कायमची बंदी. अमेरिकन दादागिरीला पुतीन यांचं सडेतोड उत्तर. रणवीर सिंग धमकी व्हॉइस नोट प्रकरणी. व्हॉइस नोटच्या संदर्भात हॅरी बॉक्सरवर संशय व्यक्त. हॅरी बॉक्सर हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सक्रिय सदस्य. पुण्यातील स्थायी समितीसाठी भाजपमध्ये रस्सीखेच आज होणार. पुण्याची यादी जाहीर. कोर कमिटीनं 24 नावांची यादी भाजपकडे दिल्याची माहिती. राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी महाराष्ट्रासाठी 15,385 कोटी रुपयांची तरतूद. 2,612 किलोमीटर लांबीचे 116 प्रकल्प बांधकामाधीन. छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम विभागाच्या बोगस वर्क ऑर्डर प्रकरणी चौकशी समिती स्थापन. 10 ते 12 ऑर्डर तपासण्यात आल्या. एक ऑर्डर संशयास्पद आढळली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.